ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 3 वाचारुण परिहार. वाचारुण प्रकरणाचा निष्कर्ष ओव्या आहेत 31 ते 33. ज्ञानदेव आता वाचारुण प्रकरणाचा निष्कर्ष सांगून या प्रकरणाचा उपसंहार करत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, तैसे ग्रासूनी दुसरे स्वरूपी स्वरूपाकारे आपुलेपणे उरे बोधू जोका. त्याप्रमाणे दुसरेपणाचा ग्रास करून स्वरूपात स्वरूपाकार होणे आणि आपल्या ठिकाणी आपलेपणाने म्हणजे स्वविषयक प्रत्यरूपाने उरणे हे आत्मविषयक बोधाचे स्वरूप आहे. ते ऋणशेष वाचाइया न फेडवेची मरोनिया ते पाया पडो न मिया सोडविले. असा ऋणशेष हा वाचांच्या मृत्यूनेही संपत नसल्यामुळं सद्गुरूंच्या पाया पडून मी त्या ऋणातून मुक्त झालो आहे. म्हणून परा पश्यंती मध्यमाहन भारती त्या निस्तरलीय लागती ज्ञानी अज्ञानीची. ज्ञानी अथवा अज्ञानी कोणालाही 4 वाचांचे ऋण फेडायचे असेल तर त्याने परा पश्यंती मध्यमा व वैखरी या 4ही वाचांची समूल निवृत्ती केली पाहिजे. पण अशी ऋणमुक्ती नाही लाभली तर परा पश्यंती मध्यमा व भारती म्हणजे वैखरी या 4 वाचा अविद्येच्या निरासामुळे निस्तरल्या गेल्यानंतरही ज्ञान व अज्ञान या द्वंद्वाच्या रूपाने राहतात. स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात, तैसा द्वैताभास अविद्याजनित ग्रासीला साध्यंत आत्मज्ञाने तरी अहम ब्रह्म ऐसी ज्ञानवृत्ती उरे अविद्यांती स्वरूपीजी. तोची ज्ञानबंध वाचा ऋणशेष फिटेना निशेष मेली आहे. तया ऋणातून झालो मी उत्तीर्ण धरोनी चरण श्री गुरुचे. याचीसाठी परा पश्यंती मध्यमा वैखरीची सीमा ओलांडूनी वाचा ऋणशेष फिटावा म्हणून भावे भावे लीन गुरुपायी. अहम ब्रह्मबोधे जीवत्वाचा नाश तरी राहे लेश अविद्येचा. ज्ञानदेवानी भस्मलेश म्हणजे काय ते लाकूड जळण्याच्या दृष्टांताने स्पष्ट केले व नंतर त्या अनुषंगाने वैखरी मध्यमा पश्यंती व परा या सूक्ष्म सूक्ष्म होत जाणाऱ्या वाचाही पुन्हा भस्मलेशाच्या स्वरूपात कशा उरतात ते कापूर विभूती कोरडा ओहळ आणि मध्यान्नीची सावली या 4 दृष्टांतांनी स्पष्ट केले. नंतर आत्मविषयक बोधाचे स्वरूप काय असते ते सांगताना म्हणतात की तैसे ग्रासूनी दुसरे स्वरूपी स्वरूपाकारे द्वैताचा ग्रास करून वृत्ती स्वरूपाकार झाली पाहिजे. आत्मरूप हे उपाधिरहित भेदशून्य आहे, परंतु अज्ञानामुळे ते आत्मरूप भिन्न मी भिन्न असा द्वैताचा विचार जागृत असतो. हीच अविद्या आहे. हा भेद द्वैत जेव्हा नाहीसा होईल त्यावेळी वेदांताप्रमाणे सर्वम खल्विदम ब्रह्म अथवा शैव दर्शनाप्रमाणे अहम सर्वत्र अहम सर्व अशी अवस्था प्राप्त होईल. तेव्हाच खरे द्वैत सरेल. शास्त्रज्ञानाने अथवा गुरुवाक्याने आत्मबोध झाला की आत्मबोधात दुसरेपणाची जाणीव नाहीशी होते व ज्ञाता आपल्या ठिकाणी प्रत्यय रूपाने उरतो. ज्ञाता व ज्ञेय ज्ञानात विलीन झाल्यावर द्रष्ट्याने दृश्याचा ग्रास केल्यावर चित्तवृत्ती स्वरूपाकार होते. स्वतःच्या ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान झाले. मी म्हणजे तेच ब्रह्म आहे सोहम अशा स्वरूपाने जो बोध असतो तो मागे उरतोच. 4 वाणींचे हा बोध प्राप्त होण्यासाठी सहाय्यही झालेले असते म्हणून त्यांचे ऋण असते. 4 वाणी मृत होऊनही तत्वज्ञानाचा दिवा लावतात. तो बोध मागे उरतो. त्यालाच ज्ञानदेव ऋणशेष म्हणत आहेत किंवा भस्मलेश म्हणत आहेत. वाणीने दिलेल्या ज्ञानाने ज्ञाता ज्ञेयात पूर्णपणे विरून गेला असता तर वाणीने केलेल्या सहाय्याचा पूर्णतः उपयोग झाला असता व त्यांचे मग ऋण राहिले नसते. परंतु ज्ञान होऊनही सोहम हा बोध शिल्लक राहत असल्यामुळं वाणींचं ऋण पूर्णतः फिटत नाही. हे ज्ञात्याच्या रूपाने उरणे हे वाणींचे ऋण शेवटी राहतेच. यथार्थ बोधाच्या रूपाने जे उरते त्याच्याशीही पराधी वाचा संलग्न होतात. त्यामुळे वाचांचे ऋण काही फेडले जात नाही आणि जोपर्यंत वाचा ऋण फेडले जात नाही
तोपर्यंत बंध मोक्षातीत अशी विमुक्ती प्राप्त होत नाही. केवळ अविद्या मरण व जीवत्वाचा त्याग यांच्या योगाने हे ऋण फेडले जाणे शक्य होत नाही. म्हणून ज्ञानदेव सांगतात की हे वाणींचे ऋण वाणी मृत होऊन किंवा स्वतः मृत्यू पाहून सुद्धा तत्वज्ञानाच्या रूपाने राहत असल्यामुळे नाहीसे होत नाही. अविद्येच्या नाशासाठी साधना करून त्या साधनेने फलस्वरूप असा यथार्थ बोध प्राप्त होतो. हा यथार्थ बोध झाला की वाणींचे ऋण वास्तविक संपायला हवं, परंतु त्याच्याही फलस्वरूप ऋणशेष राहतो. आता या ऋणशेषाच्या निवारणासाठी आणखी दुसरे साधन नाही. न फेडवेची मरोनिया, मृत्यूनेही ते फेटत नाही असे ज्ञानदेव सांगतात. कोणाचा मृत्यू? एकतर वाणींचा मृत्यू व दुसरा आपला मृत्यू. ऋण, हत्या व वैर ही मृत्यू पाहून संपत नाहीत. त्यांची भरपाई करण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. एकूण हे वाचा ऋण जिवंतपणे किंवा मरूनही फिटत नाही. स्वतःच्या सामर्थ्यावर हे ऋण फेडणे अशक्य होऊन बसते. म्हणून ज्ञानदेव सांगतात की मी ते ऋण गुरूंच्या पाया पडून फेडले आहे. गुरूंना वंदन करून वाचा ऋण कसे फिटते ते स्पष्ट करताना दासगणू महाराज अमृतानुभव भावार्थ मंजिरीमध्ये सांगतात की काकी गुरुवर वाचेसी न विषय साचार, तेथे ज्ञानाचा बाजार ओस असे. कोणत्याही प्रमाणा सद्गुरून जागा जाणं, मग तेथे अप्रमाणपणा कोठून असे. सद्गुरूंच्या ठिकाणी विद्या अविद्या दोन्ही नाहीत. तसेच ज्ञान व अज्ञानही त्यांच्या ठिकाणी फिके पडते. जो सद्गुरू वाणींचाच विषय होऊ शकत नाही तेथे वाचांचे ऋण संभवेलच कसे. तेव्हा वाणींचा ऋणशेष फेडण्यासाठी सद्गुरू वंदन करण्यासारखा दुसरा उपाय नाही. एकूण अविद्येच्या निरासानंतर चारही वाणींना चालना देणारे कारणच संपुष्टात येते. त्यामुळे त्या जीवे मरून जातात. म्हणजे वास्तविक त्यांनी निर्माण केलेला जीवत्वाचा बोधही नष्ट व्हायला हवा. पण मृत होऊनही त्या पुन्हा तत्वज्ञानाच्या रूपात जिवंत होत असल्यामुळं जीवत्वाचा बोध पूर्णपणे नाहीसा होत नाही. पूर्वी मी अज्ञानी होतो, आता मी सोहम म्हणजे ब्रह्मस्वरूप आहे हे कळून आले. माझे अज्ञान नाहीसे होऊन आता मी ज्ञानी झालो. ही जी सूक्ष्म मीपणाची भावना राहते तिला ज्ञानदेव ऋणशेष म्हणत आहेत. तत्वज्ञानाची जाणीव स्मृती रूपाने राहत असते. त्यामुळे चित्तवृत्तींचे कार्य पुन्हा सुरू होते. अविद्या मृत झाल्यावर तिच्यामुळे निर्माण झालेला अन्यथा बोधही नाहीसा झाला व यथार्थ बोधाचा उदय झाला. हा ज्ञानबोध अज्ञानबोधाच्या अपेक्षेने उदय पावलेला असतो. अविद्येच्या मरणामुळे याला जन्म मिळालेला असतो आणि जातस्य हि ध्रुवो मृत्यू या न्यायाने जन्माला आलेल्या यथार्थ बोधालाही मृत्यूची भीती संभवतेच. ते ज्ञानही केव्हा तरी नाहीसे होऊन पुन्हा अज्ञानाने डोके वर काढण्याची शक्यता असते. म्हणूनच ज्ञानदेवानी परिजिती ना मेली अविद्या हे जाकळे असं म्हटलं होतं. ती बंध मोक्षात बांधून घालते. एकूण अज्ञानाच्या सापेक्षतेने उदय पावलेले ज्ञान सुद्धा जेव्हा अज्ञानाच्या नाशानंतर नाहीसे होईल, विरून जाईल, तेव्हाच खरी तर अविद्येच्या जाळ्यातून सुटका होणार आहे. पण मी ज्ञानी असे वाटत असेल तर ते ज्ञान म्हणजे सुद्धा एक बंधच ठरतो. म्हणून ही ज्ञातेपणाची जाणीवही पूर्णपणे विरून जाईल. तेव्हा खरे एकत्व सामरस्य प्राप्त होईल. शेवटी उपसंहाराच्या ओवीत ज्ञानदेव सांगतात की अशी ऋणमुक्ती मिळाली नाही तर परा, पश्चंती, मध्यमा व भारती म्हणजे वैखरी या चार वाचांचाही अविद्येचा निराश झाल्यावरही ज्ञान व अज्ञान हे द्वंद्व उरते. अहम देवोनी शंभू शांभवी झालो अशी स्थिती जर प्राप्त झाली नाही तर या परादी चार वाणींचा अविद्येसह निराश झाल्यावरही ज्ञान अज्ञानाच्या रूपात त्या राहतात. आणि जोपर्यंत ज्ञान अज्ञान यांचे व्याख्यान चालू असते तोपर्यंत वाचा ऋण हे शेष राहतेच. म्हणून स्वामीजी म्हणतात की अहम ब्रह्मबोधे जीवत्वाचा नाश तरी राहे लेश अविद्येचा. जीवत्वाचा नाश झाला तरी अविद्येचा शेष राहतोच. ज्ञान अज्ञानांचे द्वंद्व कसे असते ते ज्ञानदेव पुढील प्रकरणात सांगणार आहेत. त्याचे त्यांनी या ओवीत सुतोवाच केलेलं आहे. येथे वाचा ऋण हे प्रकरण समाप्त झाले. आता उद्यापासून या प्रकरणाचे समालोचन पाहूया. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे.
हरि ओम तत्सत.